तुम्ही 3 शिक्षक टाकणार आहे सर, 3 शिक्षक 4 तुकड्या कसे शिकवतील हो? काय 4 जण सांभाळतात हो सर, जाऊ द्या. तुमचं ऑफिशियल कामच एवढे आहे. मुख्य मीटिंग आहे तुमच्यावरी. हे तुमचं आम्हाला कायद्याची भाषा नाही समजत. या शाळेच्या लेकराचं शिक्षण जो 24-25 की संच मान्यता से दौड़े हुए 26 की आ रही ना. कधी येणार साहेब? तो बरोबर ना. एक मिनिट, कधी येणार? सप्टेंबर का? नाही, सज्जता मान्य कधी येणार? 30 सप्टेंबरला. 30 सप्टेंबरला शाळा 30 सप्टेंबरला येत राहू द्या. आमची पण संख्या वाढते मग तुम्ही टेक्निकल कायदा आम्हाला समजत नाही. आम्ही अशिक्षित लोक आहे, खेड्यातले लोक आहे. आम्हाला नाही तुम्ही एकीकडे नाही तुम्ही जर कायदा म्हणत असाल तर एक काय सर माहितीये का, आमच्याकडे सर्व आहे. तुम्ही 101 मुलाले पुस्तकं देऊ राहिले, 101 मुलाले कपडे देऊ राहिले, 101 मुलाचे पोषण आहाराचे पैसे काढून राहिले आणि एकीकडे म्हणतात 90 विद्यार्थी. मग बाकीचे विद्यार्थ्याचे पैसे खाल्ले कोण? कोर्टात जावं लागेल मला आता पोराच्या पैशासाठी. तुम्ही जर का कायद्याचं सांगा, पैसे खाल्ले पण शासनानं सरळ या प्रक्रियेमध्ये असलेले सर्व इथून तिथून जेवढे सह्या झालेले आहेत त्याने खाल्ले. 101 विद्यार्थी को दे रहे हो उतना पूरा लाभ, हाँ लेकिन ऑनलाइन तुम्हारे विद्यार्थी 90 वो कोई गरीबाचे लोक आहेत. सकाळी वावरात गेले ज्या पोराच्या आम्ही तर सांगतो आमचे 11 विद्यार्थी हा तो समजा माय बापाचा आहे का? मी घेऊन अधिकाऱ्याचा नाही. हा? जिथं तुम्ही खरंच नाही सर, शिक्षण विभागाचा भ्रष्टाचार मला कडून कडी माहिती. लय महत्वाचा विषय हा. म्हणजे माझ्या मला काय करावं लागलं मला सरी कडून कडी माहिती आहे विभागाची. मी नेले स्वतः. आम्ही तर कर्मचारी शेतकरी माणूस आहे. मी नेले स्वतः विद्यार्थी. नाही जमलं. आम्ही नेले. फक्त तुम्हाला एक सांगतो सर की आज जर काही थांबलं नाही आमच्या इसोलीचं तर उद्या सकाळी तुम्हाला पेपरला बातम्या लागतील की सामूहिक दिशा काढल्या म्हणून, आणि याची जबाबदारी संपूर्ण तुमच्या विभागाची राहणार. आम्ही फक्त एक अर्ज द्यायला इथं लाईव्ह लोकेशनची शूटिंग चालू, तुम्हाला हात जोडून सांगतो आम्ही मुद्दाम नाही माजून करण्यासाठी आम्हाला वाघ साहेबांना सांगितलं जास्त लोक आणू नका. वाघ साहेबांसोबत मला रात्री बोलणं झालं. वाघ साहेब म्हणे तुम्ही जा विनंती करा ते करू आपण. वाघ साहेब म्हणे जास्त जण आणू नका. जेवढे पालक तेवढे 100 तेवढे गावाचं नाव खराब झालं. शिक्षक लोक डबलच्या गावात जात नाही. पेट्रोल डिझेल लोकांना नाही लय त्रास राहतो सर. अहो आम्ही 10:30 वाजता बस स्टँडवर बसले राहतो. मास्तर किती वाजता येऊ राहिला तर सगळं माहिती आहे काय त्रास नाही. किती वाजता काढून दिले सपोर्ट करते. आम्हाला जर का त्रासच द्यायचा तर आम्ही घड्याळ शाळेच्या गेटले बांधणार. रोज खिचडी तपासणार आहे. शांतता काय आमच्या पोराला नुसतं राहिलं तुम्ही सांगितलं आमच्या पोराला पाठवायचं तालुक्याच्या ठिकाणी तुमची पोरं तुम्ही ऐका, तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला प्रतिनियुक्तीवर सप्टेंबर पर्यंत नंतर तुम्ही असं करा सर, सप्टेंबर महिन्यापर्यंत आम्हाला तुम्ही हे तर लोक राहू द्या आणि पण संख्या वाढली तर आम्हाला शिक्षक द्या. बाकीचे लोक काढून तुम्ही आदेश तिकडून बदलून आणा याच्यासाठी. कुठून पण आणायचा ज्याला आदेश दिला ते आहे ना सोपा विषय. हे आदेशाचं पालन करणार आहे. कोणतं? 47ची 17चा आदेश कसा लागला सर? अहो सर 10,000-20,000 रुपये सर्व या आम्हाला माहिती आहे. पुरावे आमचे. सर हे कुठं बदलला आदेश मला सांगा. कुठं जायचं समायोजन करायचा विषय आला की नाही, मग समायोजन करायचा अधिकार यायला आहे. पण कोण आदेश काढला याच्यासाठी? शिवसाहेबांना अधिकार कोणाचे? शिवसाहेबांनी ते म्हणतात तिकडेच जा. आता काय काय करणार हे? आमच्या आम्हाला माहिती आहे आता आम्हाला काय माणसाले करावं. फुटबॉल करून टाकलं तुमच्या यंत्रणेनं. नाही, आम्ही फुटबॉल पाहिजे. नाही तुम्ही नाही, तुम्ही पगार घेता. आमचं काय आहे, आमच्या लेकराचं भविष्यही खराब. वावरात वखरण चालू वखरण सोडून आलो मी. काय करता? चला मोडा इकडं. जाऊन काय करायचं? काय करता इकडे टिशा काढायचं आपल्याला. आज टिशा पाहिजे इथं लागतील टिशा आपल्याला. तसं करा बनवून घेऊन मंडळीने गावातून एक लावा. गावातून लोक बरोबर आपली आता घरी जाऊन काय करता? तिच्या टिशा घ्या करून मोडा इथं आपण तालुक्यात भिकार टाकू. आपण काही इतकी भिकार थोडी आहे. त्यांचं नाव नसतं. येणाऱ्या मंडळीने सांगितलं नका अशी. काय सर माहितीये का, तुमची आमची काही दुश्मनी नाही.
ते म्हणायचे की साहेब, मला घरी काय होतं, साहेब, मी काय नाही, मग आम्ही सर 10-12 दिवसानंतर जाणार आणि आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आम्ही आहे. तेच समजून तुम्ही राहिलो तुमचा अधिकार नसेल बसत तर आमच्यासाठी तुम्ही अधिकार श्याम सर, वापस या करा. सप्टेंबर महिन्यापर्यंत आम्हाला हेच राहू द्या ना. नंतर आमची नाईवाली पटसंख्या तर हे सर सर खूप झालं. बरोबर आहे ना? वरचं जर आधी झाला तुम्ही तर कधी तयार आहे ना वरचे म्हणतात तुम्हाला अधिकार आहे. मला कसं वाटतं वरचे सोडून मग लावतात. मी जर तुमच्या समोर फोन लावतो साहेबाले, साहेब काय म्हणतात ऐका. तुम्हाला सांगितलं मला नुकसान होणे म्हणून मी प्रतिनिधित्व तुम्हाला शिक्षण तर सर, तुम्ही असं करा ना, पाठवले आहे. तुम्ही आमचंही ऐका सप्टेंबरमध्ये सर. 2 महिने तयार दिसून करताय नाही, तुम्हाला सर, उन्हाळी सर, मी या मास्टर ब्लॉककडून उन्हाळी क्लासेस चालू करून बरोबर आहे देतो, का नाही? 2 महिने तयार दिसून करत नाही फक्त त्यांना नंतर सप्टेंबरमध्ये होणे नाही ते 2 सर, पुन्हा सर तुम्ही महिने सांगायला 2 महिने आमच्याकडे राहू द्या. नाही आमची जर पटसंख्या वाढली तो नंतर काढा. आम्ही म्हणणार आम्ही नाही, गावात 2 महिने आम्ही आमच्याकडे फक्त राहू 100 द्या. रुपये आम्हाला 2 महिने फक्त आमच्या गावात येऊ द्या सर लोक. येणारे शिक्षकही चांगले येणारे शिक्षक आता जे सध्या कार्य शिक्षक आहेत, आमच्या गावात फक्त 2 महिने येऊ द्या. 2 महिने फिरून या द्या, फक्त admission शाळा होऊ द्या. चालू करून देऊ द्या. शाळेले लोक वर्गाचे 2 लाख रुपये जमा आहे आमच्याकडून. शाळा बांधून तुम्ही कधी या वर्षी तर तुम्ही नाव लाख करता ना रुपये आमच्या शाळेचे या वर्षी. शिक्षक लोक म्हणे आमच्याकडे पैशाचा व्यवहार नाही पाहिजे. म्हटलं बा आम्ही आमचे पालक म्हणून आम्ही आमच्या एकूण 2 लाख रुपये कॅश पडेल. आय कार्ड शाळेची रंगोळी करायची, झाडं लावायची, हे जर मुलाला बघा ना. साहित्य, लायब्ररी तयार करायची. धीरज भाऊलिंगाडीशी काल बोलणं झालं, 10 कॅम्प्युटर देतो म्हणून त्याने शब्द दिला. आज सकाळी बोलणं झालं, तुम्हालाही त्याचा फोन येणार आहे आता 10 मिनिटांमध्ये. त्याच्या निधीतून इस्कुलीच्या शाळेसाठी आम्ही निधी टाकायचा. काढण्याचे. आमचा सर्व प्लॅन तयार आहे आणि हा प्लॅन तुम्ही एका सहीने बदलून टाकणार. काहीच नाही सर, तुम्ही सर, 2 तुमच्या महिने हातात आहे. शिक्षक आमच्याकडे असे राहू द्या. इमानदारी शाळा चालू सर करून घेऊ द्या. काय तुमच्या सरकार बोलू, ये शाळा इकडे चालू करून मुलाचं घेऊ. नुकसान नका करू सर. भाऊचं म्हणणं आहे, माझ्या हातात आहे. तुमच्याच हातात आहे. काय सांगायचं नाही आता, काय सांगायचं, कसं सांगायचं? तुमच्या देखो हातात भाई आहे, बात सर. बोलता तुम काय सुनो मेरी सांगा? बात। हाँ ज्ञानेश्वर भाऊ, हे खोटं हाँ ज्ञानेश्वर भाऊ सुनो ना, हे खोटं बोलतो. तुम बुल्ढाना गए, त्यांनी सांगितले हाँ सुनो ना, मेरी बात तो सुनो। वरिष्ठ अधिकारी क्या करते, अब तुम 4-5 वहाँ गए, अब समझो उनके पीछे एक आदमी रहता, जाओ किराना उधर से त्या मुलीचे समायोजन काय ते दाखवावर माहिती सतत आहे. दाखवावर एकदा तो कागद आहे. माहिती आहे. त्याच्यात आहे, संचलन. पण आता कार्यरत असेल तिथे विचार येतो सर, आणि तिच्यातले दोन technical गायला सांगा. आम्ही- 91 वर किती शिक्षक आहेत? विचारायचं आहे. 4 वर्षाचे. हे काय फक्त सहकार्य करायचं म्हणून तुम्ही ऐकून बरोबर आहे का? म्हणजे कळत नाही सर, कमी शिकेल 8वा वर्ग वगैरे दिसतही नाही, समजत नाही कुठे ते काय